Hello, my dear students and parents. So, welcome to our Math Planet channel. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा मुलांनी हा प्रश्न नंबर 5 आणि प्रश्न नंबर 6 कमेंट बॉक्समध्ये टाकून आपल्याला या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला विचारलेली आहेत. ही इयत्ता 6वी बुद्धिमत्ता यामधील हे उदाहरण आहेत. 7वीला सुद्धा ही उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही 6वी आणि 7वी यांनी जर व्यवस्थित पाहिला हा पॅटर्न तर तुम्हाला ते छानपैकी कळेल. तर तुमच्या कमेंट्सला मान देऊन आपण ही दोन उदाहरणं तुम्हाला समजून सांगत आहेत. पहा, 5वं जो उदाहरण आहे व्यवस्थित समजून घ्या. वसंतच्या तिप्पट वय असलेल्या दीपालीपेक्षा नीता 4 वर्षांनी लहान आहे. जर तिघांच्या वयांची बेरीज 45 वर्ष असेल तर नीताचे वय किती? आता आपण आधी लिहून घेऊया. वसंत, इथं कोण कोण आहे? वसंत, दीपाली आणि नीता. आता वसंतच्या तिप्पट वय असलेल्या, ज्याला 4 जोडलेला आहे त्याला आपण काय लावणार आहोत? एक्स लावणार आहोत. पहा काय तयार झालं. आता वसंतच्या तिप्पट वय असलेल्या म्हणजे वसंतचं वय आहे एक्स, म्हणजे वसंतच्या तिप्पट वय असलेल्या दीपालीपेक्षा म्हणजे वसंतच्या तिप्पट वय दीपालीचं आहे. तिप्पट म्हणजे गुणिले 3, म्हणजेच वसंतचं वय एक्स त्याला गुणिले 3 म्हणजे काय झाले? 3x हे झालं दीपालीचं वय. पुढे काय बोलतात? परत पहिल्यापासून वाचायला गेलं आपल्याला. वसंतच्या तिप्पट वय असलेल्या दीपालीपेक्षा नीता 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे दीपालीचं वय जितकं आहे त्यापेक्षा नीता 4 वर्षांनी लहान आहे. बघा, साधं सरळ सिंपल आपलं तयार झालेलं आहे. आता पुढचा, जर तिघांच्या वयांची बेरीज 45 वर्ष असेल तर नीताचे वय किती? आता तिघांच्या वयांची बेरीज, फक्त या तिघांच्या वयाची बेरीज करायची आहे. x अधिक 3x अधिक 3x वजा 4, या तिघांची बेरीज किती दिलेली आहे? 45. आता चला करूया आपण. हा x म्हणजे एक x असतो, या आधी समजून घ्या. 3 आणि 3 6 आणि 1 7, 7x. हा जो वजा 4 आहे इकडे जाऊन काय होणार आहे? अधिक होणार आहे. म्हणून 7x बरोबर 45 आणि 4 49, म्हणून x बरोबर 49/7, 7 7 49. x ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 7, म्हणजेच वसंतचं वय आलेलं आहे आपलं 7 वर्ष. ठीक आहे. मग त्यांनी काय विचारलेलं आपलं टार्गेट? नीताचे वय किती? आता इथं दीपालीचं वय विचारलेलं नाही तरी सुद्धा आपण काढूया. बघा, x ची किंमत आलेली किती? 7, मग इथं काय येईल? 3 गुणिले 7, म्हणजे दीपालीचं वय किती येईल? 21. आणि नीताचं वय विचारलेलं आहे. नीता 4 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 21 मधून 4 गेले तर राहतात 17, म्हणून नीताचं वय आहे 17 वर्ष. अतिशय साधं सरळ सिंपल उदाहरण होतं हे. व्यवस्थित समजून घ्या, पहा व्यवस्थित सेटअप. ठीक आहे, हे तुम्हाला कळालेलं असेल. 6वा प्रश्न पण बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे आणि कमेंट करून आपल्याला विचारलेलं आहे. तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जे प्रश्न विचारता तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव पण सांगत जा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणत्या मुलानं आणि कोणत्या शाळेतल्या मुलांनी हा प्रश्न विचारलेला आहे असं मी तुम्हाला कमेंट व्हिडिओमध्ये सांगत जाईल, जेणेकरून त्या मुलाला तो प्रश्न किंवा तिथं मला त्यांना रिप्लाय करून अपडेटेड किंवा तुमचा प्रश्न सोडवलेला आहे असं कमेंट करून सांगता येईल. ठीक आहे. 6वा प्रश्न बघा. वडील आणि त्यांची जुळी मुले यांच्या वयाचा गुणाकार 2304 इतका आहे. जर वडिलांचं वय 36 वर्ष असेल तर त्यांच्या एका मुलाचं वय किती? साधा सिंपल प्रश्न आहे. वडील आणि त्यांची जुळी मुले ह्यांच्या वयाचा गुणाकार किती दिलाय? 2304. आता हे ते एक गोष्ट समजून घ्या की ही जी जुळी मुले आहेत त्या जुळ्या मुलांचं वय हे सारखंच असणार आहे. म्हणजे एका मुलाचं वय जर आपण y वर्ष मानलं तर दुसऱ्या मुलाचं वय पण किती येणार आहे? y वर्ष येणार आहे. म्हणजेच एका मुलाचं वय y, दुसऱ्या मुलाचं वय y.
हे समजून घ्या. दोघाचा गुणाकार गुणिले वडिलांचं वय आपण x मानूया. आता काय समीकरण तयार झालं आपलं पहा. x गुणिले y बरोबर 2304. आता x गुणिले त्याच संख्येने त्याच संख्येला किंवा त्याच अक्षराला जर गुणलं तर वर्ग येतो. yचा वर्ग बरोबर 2304. अशा पद्धतीने आपलं समीकरण झालेलं आहे. आता पुढच्या कंडिशनमध्ये काय, जर वडिलांचे वय 36 वर्ष असेल. आता वडिलांचं वय आपण किती मानलं x आणि तेच किती दिलेलं आहे 36. मग xच्या जागेवर 36 लिहूया. आहे की नाही सोपं. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, y² इकडे ठेवायचा आणि हा 36 इकडे जाऊन काय होणार आहे भागिले होणार आहे. चला पटपट आपण भागाकार करून घेऊया. y² इज इक्वल टू, आता पटापट कितीने भाग जाईल, 12ने भाग देऊया. 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 एके 12, खाली राहिले 11, वरून घेतला 0 झाले 110 झालेले आहेत. 12 7 84, 12 8 96, खाली राहिले 12 8 96. आपण जर इथं घेतले तर खाली किती राहतात बघा इथं. एक मिनिट. 12 8 96 न घेता 92 108, सॉरी 92 108 जर आपण घेतलं तर उत्तर किती येते, इथं 2 येतं. वरून घेतले 4 आणि 12 दूने 24 म्हणजे वर किती येणार आहे 192/3 येणार आहे. आता 3 ने पुन्हा त्याला भागायचं. 3 1 3, 3 सख 18, खाली राहिला 1 आणि 3 चौक 12. y² इज इक्वल टू काय आलंय 64. आपल्याला एका मुलाचं वय विचारलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, एका वायचं वय विचारलेलं आहे. मुलगा म्हणजे 1 y. आता मग काय करायचं, सिंगल वायचं किंमत काढताना काय करायचं, हा 64 कशाचा वर्ग आहे तर 8चा वर्ग आहे. एका मुलाचं वय 8, दुसऱ्याचं पण 8 येणार आहे. म्हणजे 8 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. आशा करतो की ही जी 2 उदाहरणं आपण विचारलेली होती, ज्या विद्यार्थ्यांनी विचारलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही उदाहरणं नक्कीच पोहोचतील. ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत पण पोहोचतील. आणि आणखीनही तुम्हाला सांगतो की आपण आता नवीन सिरीज करत आहोत, हे प्रश्न तुमचा आणि उत्तर आमचं. यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला आडलेला स्पेसिफिक प्रश्न असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तो टाईप करून पाठवायचा आहे. किंवा टाईप जर करता येत नसेल तर पुस्तकाचं नाव, इयत्ता, पेज नंबर असं तुम्ही टाईप करा, उदाहरण नंबर, आणि खाली तुमचं नाव लिहायला विसरायचं नाही. म्हणजे मी व्हिडिओमध्ये ज्यावेळेस तो प्रश्न सॉल्व्ह करून देईल त्यावेळेस मी बोलेन की या मुलांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं आपण उत्तर आता देत आहोत. अशा पद्धतीने तो व्हिडिओला गेटअप येईल. चला तर आशा करतो की ही 2 उदाहरणं तुम्हाला छानपैकी कळालेली असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.